अध्यक्ष महोदय, ह्याच बरोबर मी सांगू इच्छिते की जी तरुण पिढी अंमली पदार्थांच्या ह्याच्यात आज व्यसनीन होत चाललेली आहे, त्याबद्दल सरकारने ठोस पावले उचललेली आहेत। ड्रग माफियांवर कठोर कारवाई करण्यात, ड्रग तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली, त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करते। पण अध्यक्ष महोदय, राज्यभरात एनसीबी, महाराष्ट्र पोलीस आणि इतर तपास यंत्रणेसोबत समन्वय साधून मोठ्या प्रमाणावर जर छापे मारले, पोलीस खाते त्याचबरोबर मी सकाळी सुद्धा सांगितलं की त्यामध्ये असलेले मुंबई महानगरपालिका, त्याचबरोबर आपले रेल्वेचे सीआरपीएफ असतील, आरपीएफ असतील, ह्या सगळ्यांना मिळून एकत्र घेऊन जर कारवाई केली तर आपण खरोखर ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र, ड्रग्ज मुक्त मुंबई करू शकतो। अध्यक्ष महोदय, आज विद्यार्थी शिकण्यासाठी परदेशातून असेल, इतर राज्यातून असेल, पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, या शहरामध्ये शिकण्यासाठी येत आहेत आणि कॉलेजच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, हॉटेलमध्ये जे ड्रग्ज माफिया आहेत, जे ड्रग्ज पुरवणारे आहेत, ह्यांच्यावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून कोण मुलं कोणत्या ठिकाणी जात आहेत, कुठली गाडी येते, ह्या कुठल्या गाडीतून त्यांना ड्रग्ज पुरवलं जातं, ही जर कठोर कारवाई केली तर आपण ह्याच्यावरती ड्रग्ज मुक्त महाराष्ट्राला आपण करू शकतो। अध्यक्ष, अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना ना भूलें। अगर आप Facebook पर ये वीडियो देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।